नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. प्रकरण 5 महाप्रतापी काम. आता या प्रकरण 5च्या पूर्वी एक छोटस निवेदन देत आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ हे जे षडविकार आहेत ते षडविकार कबीराला वर्ज्य नव्हते याचा अर्थ त्याचा विचार बुद्धी प्राधान्याने म्हणजे शुद्ध बुद्धीने करणे आणि त्याच्या नेमक्या काय प्रेरणा असतात याचं ज्ञान उलगडून दाखवणे हे कबीराने फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे आपण षडविकार म्हणायचो आणि त्यांना टाळण्याचा प्रयत्न करायचा, पण मन काही ते टळू देत नाही. यापेक्षा षडविकाराच्या पाठच्या प्रेरणा काय आहेत, त्याच्या पाठची मूल प्रवृत्ती काय आहे त्याचा अभ्यास करून आणि तो अभ्यास लोकांच्या निदर्शनास आणून त्यानंतर हे षडविकार कसे आटोक्यात आणता येतात याबाबत कबीराने मार्गदर्शन केलेलं आहे. याचा अर्थ एकच आहे, जीवनातील प्रत्येक अंगाला स्पष्ट स्पर्श करून त्याबाबत योग्य ते दिग्दर्शन करणे आणि दिशानिर्देश देणे हे काम कबीराने केलेलं आहे. म्हणून अध्यात्माचा कबीराला स्पष्ट असलेला अर्थ असा आहे की हे जे जीवन आहे त्या जीवनामध्ये आपण प्रवृत्तीमय आहोत आणि त्या प्रवृत्तीमध्येच एक निवृत्तीचा धागा आहे. निवृत्तीचं तत्वज्ञान कळलं तर प्रवृत्तीचं जे वर्म आहे ते लक्षात येतं आणि प्रवृत्ती आटोक्यात आणता येते. अशा अर्थाने कबीराचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान जरी निर्गुण निराकाराचं तत्वज्ञान असलं तरी ते जर आपण नीट समजून घेतलं तर निर्गुण निराकाराचं महत्व आपल्या मनामध्ये जे बिंबवलं जातं, प्रतिबिंबित होतं, त्या कारणाने सगुण साकारातील म्हणजे दैनंदिन जीवनातील आपल्या काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ यांच्या मूळ प्रेरणा समजून घेऊन आणि हे प्रेरणा म्हणजे दुसरे काही नसून आपली अवाजवी मनाची मायावी आंदोलने आहेत हे कबीराने स्पष्ट केले आहे. एकदा का आपल्याला आपला दोष कळला की तो दोष नीट कळल्यानंतर थोडंफार चिंतन केलं तर माणूस ते दोष टाळू शकतो आणि सहजासहजी प्रवृत्तीतून निवृत्तीकडे आणि मी कडून आपणाकडे म्हणजे आय कडून दॅट कडे जाऊ शकतो. अशा तऱ्हेने संपूर्ण मानवी जीवनाचा जो अंडर करंट आहे त्याच्या मुळातला प्रवाह आहे त्याचा तत्वज्ञानावर आधारित अभ्यास कबीराने केलेला आहे. अशा अर्थी सुरुवातीला म्हटले आहे की कबीराला जीवनातलं कुठलंही अंग वर्ज्य नाही याचा नीट अर्थ समजून घ्या आणि हे प्रकरण 5 आणि पुढची प्रकरणे आपण चिंतनात ठेवा. हे प्रकरण 5 नाव आहे महाप्रतापी काम. म्हणजे जी कामवासना आहे माणसामध्ये ती फार मोठी आहे, महाप्रतापी आहे. तिच्यामुळे अनेक अद्भुत आश्चर्यकारी दुर्घटनाही घडलेल्या आहेत आणि तिच्या योग्य समजामुळे अनेक दुर्जन सज्जनी झालेले आहेत हे त्याने सांगायचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. जसं फ्रॉइड म्हणतो सर्व विश्व हे कामवासनेवरच आधारित आहे. ते तत्वार्थाने मान्य करून सुद्धा त्याच्या पलीकडे ज्ञानी माणसाची दृष्टी कशी जाते ते आपल्याला या कबीराच्या दोह्यामध्ये दिसून येतं. म्हणूनच आपण कबीराला पूर्वेचा सॉक्रेटिस म्हटला आहे. याचा अर्थ असा आहे आपल्या या आशिया खंडातील किंवा जगाच्या पूर्व भागातील खराखुरा शहाणा तत्वज्ञानी विवेकी असा माणूस जो व्यवहारातील कुठलंही अंग वर्ज्य न करता त्यातलं तत्व अलगद उलगडून दाखवतो आणि आपणाला अलगदपणे वाईटाकडून चांगल्याकडे नेतो असं हे कबीरांचं वैशिष्ट्य आहे. या दृष्टीने आपण ही सर्व प्रकरण नीट ऐकावी. या कुठल्याच गोष्टीमध्ये लक्षात ठेवा विषयोपभोग या शब्दामध्ये विषय नसतो, परंतु या शब्दातल्या अर्थात गुंतून जेव्हा मन अनर्थ निर्माण करतं तेव्हा जगात अनर्थ निर्माण होतो. जसं श्रीखंड या शब्दात काही गोड नाही तसंच संभोग या शब्दामध्ये काही कडू पण नाही आणि गोड पण नाही, ते शब्दच आहेत. पण त्याच्या पाठच्या प्रेरणा नीट समजून घेतल्या तर माणूस सत्प्रवृत्त होऊ शकतो आणि दुष्प्रवृत्ती टाकू शकतो. हे इथे प्रकर्षाने ध्यानात घ्यावे. तर आता प्रकरण 5 महाप्रतापी काम सुरू करत आहे. क्रमांक 100चा दोहा प्रकरण 5 मधील अर्थात पहिला दोहा.
ऐका तर. कामी कुत्ता तीस दिन अंतर होय उदास, कामी नर कुत्ता सदा ऋतू 12 मास, वर्षा काठी 1 मास, कुत्रा कामातुर राही, त्याहूनही नीच नर सहा, ऋतू काम विकारी राही. कुत्रा वर्षात एकच महिना म्हणजे भाद्रपद काम पीडित असतो, मात्र नर पुरुष 6 ऋतू वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर म्हणजे 365 दिवस किंवा पूर्ण वर्षभरच कामज्वराने पीडित असतो. निशिदिनी त्याला संभोग इच्छाच सतावत असते. सारांश माणसांमध्ये कामवासना पशूंपेक्षा जास्त कितीतरी पटीने अधिक असते. या दृष्टीने पाहू जाता नर पुरुष किंवा नररूपी कुत्र्यापेक्षाही तसेच अन्य पशूंपेक्षा या दृष्टीने पाहू जाता नर म्हणजे पुरुष कुत्र्यापेक्षाही तसेच अन्य पशुपेक्षाही अधिक नीच असू शकतो. आजच्या काळी हे विदारक सत्य अधिकच भीषणतेने समाजामध्ये नांदताना आपल्या देशात व जगभरी दिसत आहे. वर्तमानपत्रे, टीव्ही, सर्व प्रसिद्धी माध्यमातून बलात्कार, विनयभंग, भाऊ बापू व संत महंत म्हणवून घेणाऱ्या तथाकथित साधूंची बुभुक्षित कामवासना आणि एकूणच समाजाची बलात्कारी वृत्ती फोफावल्याचे आपणाला पाहता वाचता येते. संत कबीरजींचे हे निरीक्षण भारतीय समाजाच्या वर्मावर घाव घालणारेच आहे नाही का. 101 कामी तो निर्भय भया करे न काहू संक, इंद्री के रे बसी पडा भुगते नरक निसंक. कामातुरासी न भीती तैसी काही शंका, इंद्रियांच्या अधीन होऊन निशंक भोगी नरका. संत कबीर म्हणतात, विषय लंपटाला नाही भीती वा शंका असत, तो तर इंद्रियांच्या मोहजालात फसून असा अडकतो की पुढे जाऊन अतीव दुःख व नरक यातना यांची जणू काही तो स्वतःसाठी पुंजीच साठवून ठेवतो. ही तर विषयातुराची नरक साधनात समजावी. संस्कृत मध्ये कामातुराणाम न भयम न लज्जा असे वचनच आहे. 102 भक्ती बिगाडी कामिया इंद्रिय केरे स्वाद, हिरा खोया हात सो जन्म गवाया बाद. जन्मा येऊनी हरिभक्ती न करी, इंद्रिय सुखी लंपट, रत्न टाकुनी गारा जमवी, ऐसा जणू मरकट. जन्माला आल्याचे सार्थक हरिभक्ती, हरिगुण गुंजन आणि गुरुप्रीती व त्याच्या उपदेशानुसारी आचरण यात असते. मात्र विषय लंपट जो कामातुरतेने व्याकुळ असतो, भक्तिरूपी हिरा किंवा रत्न टाकून क्षणिक विषय सुखरूपी गारा म्हणजे गारगोटी जमवण्यात मशगूल राहतो, असा हा मूर्ख जणू काही माकडच होय. तो आपला मनुष्य जन्म वाया दवडतो. सर्व भौतिक सुखेच्छांची अतिरेकी हाव म्हणजे काम किंवा कामनाच होय. 103 कामी का गुरु कामिनी, लोभी का गुरुदास, कबीर का गुरु संत है, संतन का गुरु राम. कामा तुरासी गुरु कामिनी, लोभ्यासी तो दाम, कबीराचा गुरु संत, तैसा संतांचा तो राम. कामातुर नरासाठी त्याचे सर्वस्व स्त्रीच म्हणजे कामिनी असते, म्हणून स्त्री हीच त्याची गुरु असते. तो तिच्या आज्ञेबरोबर सारे काही केवळ कामवासनेच्या भरात करीत असतो. तसेच पैसा म्हणजे सारे काही असे लोभ्याला वाटत असते. म्हणूनच कामातुराचा गुरु कामिनी स्त्री, तर लोभ्याचा गुरु किंवा मार्गदर्शक दाम म्हणजे पैसा किंवा धन असतो. संत कबीर मात्र संतांना सज्जनांना आपल्या गुरुस्थानी समजतात. पुढे जाऊन ते हेही सांगतात की संतांचा गुरु प्रभू राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, जो नीतिमान मर्यादा पुरुषोत्तम म्हणून गौरवला जातो तोच असतो. सारांश संत सज्जन स्वतः संयमी असल्याने ते त्यानुसारच त्याहूनही श्रेष्ठ गुरु म्हणजे श्रीराम ज्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात त्याचा स्वीकार करतात. 104 कामी लज्जा न करे मन माही अहलाद,
निंदन मागे साथरा भूक न मागे स्वाद लाज काज ना काम लंपटा मनी व्याप्त काम प्रच्छन्न झोपेसाठी न लगे अंथरुण जसे भुकेसाठी मिष्टान्न. कामातून माणसाला नाही काम किंवा कर्तव्य असत, तसेच नाही लाज असत. त्याच्या मनात केवळ काम सुखाचाच विचार गुप्ततेने अप्रकटरित्या व्यापलेला असतो. जसे झोप आलेल्याला केवळ झोप महत्वाची असते, तो नाही उत्तम अंथरुणाची अपेक्षा धरीत, किंवा भुकेल्याला केवळ अन्न महत्वाचे असते, तो नाही मिष्टान्न किंवा सुग्रास भोजनाची अपेक्षा धरीत. सारांश कामातुर आतुर केवळ कामसुखासाठी. म्हणून जो कामातुर आहे, जो संभोगासाठी उत्सुक आहे, तो केवळ आणि केवळ संभोग इच्छा धरून फक्त कामसुखासाठीच आतुर असतो. त्यात तो उच्च नीच उत्तम किंवा अधम यातला काही विचार करत नाही. 105 काम काम सब कोय कहे कामन चिन्हे कोय जेती मन की कल्पना काम कहावय सोय. काम काम जरी सारे म्हणती काम लक्षण न जाणती मनी कल्पना वसती अवघ्या सत्य काम स्वरूप न जाणती. उठसूट काम काम कामी काम लंपट असे म्हटले जाते. मात्र कामसुख व कामक्रीडेचे मूळ रूप न जाणताच केवळ ऐकीव सांगीव माहितीच्या आधारे ज्या ज्या काही कामविषयक मानव कल्पनांची गर्दी मनात झालेली असते, तिलाच काम हे नाव किंवा संबोधन वापरले जाते. 106 सहकामी दीपक दसा सीखे तेल निवास कबीर हिरा संत जन सहजय सदा प्रकाश. कामातुर तो तैसा राही जैसा तेल शोषक दीप कबीर सांगे संत हिरा जणू स्वयं प्रकाशी दीप. जो कामना युक्त किंवा जो काम वासना युक्त किंवा सहकामी असतो, तो आपलेच तेल शोषून घेतो आणि या तेलाने स्वतः मात्र अधिक प्रज्वलित होतो. सारांश कामी माणूस आपल्या जोडीदाराचे, सहकाम्याचे किंवा प्रेमातील सहकार्याचे शोषण करून जसे दिवा तेलाचे शोषण करतो, तसे स्वतः प्रज्वलित आनंदित किंवा प्रसन्न होतो. मात्र संत हिऱ्यासारखे असतात. ते आपल्या अंगच्या तेजाने प्रकाशित प्रसन्न असतात. ते स्वयंप्रकाशी सदा प्रकाशी दीपच असतात. सारांश संत इतरांना त्रास न देता आनंदी असतात. मात्र कामी सहकार्याचे किंवा प्रेमातील भागीदाराचे शोषण करीत असतो. इथे कामी माणसाबद्दल तेल दिव्याची ज्योत आणि तेल याचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे दिवा ज्या तेलात लावलेला असतो त्या तेलाचे शोषण करतो आणि दिवा प्रज्वलित होतो. तसंच नर आपल्या भागीदार असलेल्या नारी बरोबर किंवा पती आपल्या पत्नीचे शोषण करून आनंदित होतो. तेव्हा इथे काम याचा अर्थ एवढाच घ्यायचा आहे की आपल्या जोडीदाराचं शोषण करून स्वतः आनंदी होणं, याला काम म्हटलेलं आहे. या उलट संत कबीर सांगतात, हिरा मात्र स्वतःच्याच प्रकाशाने आनंदित होतो. म्हणून संत महंत हे स्वप्रकाशाने आनंदित असणारे असतात आणि तुम्ही आम्ही कुणाचे ना कुणाचे शोषण करून त्यावर आनंद मानणारे असतो. म्हणून तुम्ही आम्ही इतरांचे शोषण करणारे अशा अर्थी आपल्या मनात प्रच्छन्न काम वासना, म्हणजे कुणाला ना कुणाला तरी लुबाडायचे, त्याला पिळायचे आणि आपण आनंदित व्हायचे, अशा इच्छेला काम वासना कबीर म्हणतात. फक्त संतांमध्ये दुसऱ्यांना पिडून त्यांचा वापर करून आनंद घेण्याची वृत्ती नसते. ते आपल्याच आत्मज्ञानाने तसे प्रकाशित होतात, जसा हिरा स्वप्रकाशाने तेजाळतो किंवा तळपतो. हे नीट समजून घ्या. 107 जहां कामतः नाम नहीं जहां नाम नहीं काम दोनों कबहू ना मिले रवि रजनी इकठाम जेथे राही काम तेथे राम वसती नाही राम कामना एके ठाई
जैसी दिनकर रजनी नाही. जेथे कामज्वर प्रदीप्त आहे तेथे राम नाम किंवा प्रभू भक्ती असत नाही. उलट पक्षी परमेश्वरी नाम जेथे आहे तेथे काम वासना सापडत नाही. राम काम तसे एके ठाई नसतात. जसे दिनकर म्हणजे दिवस व रजनी म्हणजे रात्र अर्थात प्रकाश अंधार एका जागी एकाच वेळी नसतात तसे. 108 कामी कबहू न गुरु भजे मिटैन संशय सूल और गुण सब पक्षी है कामी डालन मूल. गुरु नाम ना कधी कामी घेई ना मिटे संशय शूल. सारे गुन्हे जरी माप तरी ना काम ज्या फांदी नाही मूळ. कामातून माणूस गुरुनाम कधीच घेत नाही कारण त्याच्या जागी कामवासनाच श्रेष्ठ असल्याचा भाव असतो. ज्या कारणाने गुरु सामर्थ्याबाबत त्याचे मनात सदा संशयाची सुई इकडून तिकडे फिरत असते. हा संशय रूपी काटा सतत त्याला सलत असतो. म्हणून इतर कोणतेही गुन्हे माफ केले जाऊ शकले तरी कामवासना रूपी गुन्ह्याला माफी नाही. ज्या गुन्ह्यात माणूस अडकल्यावर संशयग्रस्त होतो देव गुरु यांचे बाबत तो बेपरवाईने वागू लागतो. असा हा काम विकार किंवा काम अपराध धड ज्याला फांदी नाही म्हणता येत किंवा नाही मूळ म्हणून संबोधिता येत किंवा ज्याची गणना करता येत क्षमापात्र नाहीच नाही. म्हणजे कामाला आगान पिछा त्याला धड फांदी पण नाही म्हणता येत आणि मूळ पण म्हणता येत नाही. तो केवळ आणि केवळ मनातील संशयग्रस्ततेचा स्फोट असतो. अशा कामवासनेला कधीच क्षमा करणे शक्य नसते. पुढे 109 कामी अमीन भावई विषको लेवय शोध कबुधी न भाजय जीव की भावय जो परमोध. काम्या अमृत नावडे परी विष शोध घेत राही जीवन टाकी कुबुद्धी मुळी जरी ज्ञान देत राही. कामातुराला अमृतामध्ये गोडी नसते तर तो विषयाचाच शोध घेत फिरत असतो. कामी जीवाची कुबुद्धी इतकी प्रबळ असते की तो अशी वाईट विषयी बुद्धी टाकत तर नाहीच नाही परंतु त्याला कितीही उपदेश सदाचार याविषयी ज्ञान दिले तरी ते सारे वाया जाते. कामातूर किंवा कामवासनेने अंध झालेल्यापुढे ज्ञान म्हणजे पालथ्या गळ्यावर पाणीच होय. 110 दीपक सुंदर देखी करी जरी जरी मरे पतंग पडी लहर तो विषय की जरतन मोरई अंग. दिवा आकर्षी जरी पतंगा तरी झुरुनी झुरुनी तो मरे विषय वासने भरती येता जीव खचुनी खचुनी तैसा मरे. दिव्याचा प्रकाश पतंगाला किंवा कीटकाला आकर्षित करतो. त्या प्रकाशाकडे पुन्हा पुन्हा झेपावत अखेरीस कीटकाचा झुरून झुरून जीवत जातो. तशीच कामवासनेला भरती येताच अनेकानेक कामविकारी लाटा माणसाच्या हृदयात उठतात. मात्र अखेरीस या कामलाटात खचून खचून त्याचा नाश ठरलेलाच असतो. 111 काम क्रोध मद लोभजी काम क्रोध मद लोभ की जब लग घट में खान कबीर मूर्ख पंडिता दोनों एक समान. काम क्रोध मद लोभ यांची खाण शरीरी असे तरी पंडित न राही पंडित मूर्ख समान तो असे. काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ आदी षड्विकारग्रस्त शरीर जर विद्वानाचे असेल तर केवळ पोकळ शाब्दिक पांडित्य निरुपयोगीच ठरते. अशा पंडिताला पंडित म्हणताच येत नाही. वाणी एक व त्या विरुद्ध प्रेम ओढी असलेला असा तो मूर्खच समजावा. मूर्ख पंडिताला कधीही सन्मान आदर मिळू शकत नाही. तो कुठेच त्याचा धनी होतो. केवळ शाब्दिक जाण नव्हे तर जसं ज्ञान जाणलं जातं तसं वर्तन म्हणजे ज्ञानपूर्वक वर्तन असते तोच खराखुरा पंडित होय. 112 तन मन लज्जा रहे काम बाण उरसाल एक काम सब वश किये सुर नर मुनी बेहाल. शरीर मनाची नाही लाज मदन बाण करी हृदय विदीर्ण काम पाशी बांधित अवघे सुर नर मुनी विदीर्ण. मनाची व शरीराची अजिबात लाज न बाळगून कामवासनेने पछाडलेला मदन रूपी बाणाने व्याकुल होतो. देव मानव मुनी
या साऱ्यांचा पराभव कामदेवाने केलेला आहे. शेवटी कामातुरतेमुळे सर्वजण दुःखी झाले आहेत. फ्रॉइड जे म्हणतो ते आणि कबीराचं हे विधान किती ताळमेळ खातं त्याचा जरूर आपण विचार करावा. 113 कहता हूँ कही जात हूँ माने नहीं गवार बैरागी गिरही कहा कामी वार न पार सांगितले सांगता आहे परी अडाणी मानी न युक्ती साधू वा संसारासी कामी मिळे न मुक्ती. कबीरजी पुन्हा पुन्हा सांगतात, परंतु गावंढळ मूर्ख अडाणी त्यांचे काही एक ऐकायला तयार नाहीत. कबीरजींचे शहाणे व युक्तिपूर्वक बोल दुर्लक्षिले जात आहेत. साधू असो वा संसारी गृहस्थ तो कामवासनेत गुरफटला की त्याला मोक्ष प्राप्ती होणे नाही हे निश्चित समजावे. कामातुरताच माणसाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा गिरट्या घालण्यास बाध्य करते. 114 भग भोगय भग उपजय भगते बचे न कोय कहे कबीर भगते बचे भक्त कहावै सोय. स्त्री भोगी स्त्री पोटी येई संभोगात विना सुटे स्त्री भोगात निवाचे तोची भक्त कबीरा वाटे. भग म्हणजे जननेंद्रिय किंवा स्त्रियांचे उपस्थ, द ऑर्गन ऑफ जनरेशन. स्त्रियांचा उपभोग घेणे आणि स्त्रीचे पोटीस पुन्हा जन्म घेणे आणि पुन्हा स्त्री संभोगात सापडणे यातून कामी माणसाची सुटका कधीच होत नाही. जो स्त्री संघातून बचावला भगते बचे तोच खरा भक्त होय असे कबीरजी सांगत आहे. सारांश अति कामुकता विनाशकारी समजावी ईश्वर प्राप्तीमध्ये तो अडथळा ठरतो. 115 बूंद खिरी नरनारी की जैसी आत्मघात अज्ञानी माने नहीं यही बात उत्पात काम क्रीडा उत्कटता ती आत्मघात करी मूर्ख मानी समजे संकटा आमंत्रित तो करी. 115 कामक्रीडेच्या अत्युच्च स्थितीत पोहोचल्यावर जेव्हा स्त्री पुरुषांचे स्खलन किंवा वीर्य किंवा रेत याचे पतन होते तेव्हा त्यांना परमानंद होतो. मात्र वास्तवात हा परमानंदच दुसऱ्या एका जीवाचा बंदिवास ठरत असतो नव्हे. या परमानंदाच्या कधीही पूर्ण न होणाऱ्या स्थितीचे नादी लागून समाजात कामविकार अधिकाधिक बलिष्ठ होतो आणि तो अनेकानेक भावी संकटांना निमंत्रण देतो. मोक्ष तर कोसो दूर राहतो. येथे लक्षात हे घेतले पाहिजे की बहुशा साऱ्याच संतांनी कामाचा तीव्र धिक्कार केला असून तो मोक्षाच्या मार्गातील अडथळा धोंडा असल्याचे म्हटले आहे. श्री संत कबीरजी सुद्धा त्याच परंपरेतले असल्याने परंपरेला अपवाद नाही. 116 काम कहर असवार है सबको मारे धाय कोह एक हरिजन उबरा जाके नाम सहाय काम संकट बिकट भारी सर्वा भक्षिणी मारी कोणी हरिजन हरिप्रिय राही नाम तया ते तारी. काम विकार विषय वासना हे महाभीषण संकट असून ते प्रायः म्हणजे बहुतेक वेळा अनिवार्यच असते. काम साऱ्यांनाच खाऊन पस्त करतो. अपवादाने एखादा जो कोणी देवाला प्रिय असेल तो देव बघतो. तसाच गुरुपदेश मिळालेला हरिनामाच्या आश्रयाने त्या कामसिंधूतून पलीकडे तरून जाऊ शकतो. राम नामे काम तरला म्हणजे रामनाम घेतल्यामुळे कामातून तरला किंवा कामाच्या पलीकडे गेला असे एखाद्या अवगत होऊ शकते. प्रकरण 6 जीवा सवे जन्मे मृत्यू म्हणजे आपण जन्माला येतानाच आपला मृत्यू निश्चित असतो अशा अर्थाचं हे प्रकरण आहे. दोहा 117 काल हमारे संग है कस जीवन की आस जस दिन नाम संभारले जब लग पिंजर सास. 117 काळ माणसा संगे राही त्या चुकविण्याची न धरी आस 10 दिवस तरी राम नाम घे जोवर चाले श्वासोच्छ्वास. माणसाबरोबरच त्याचा अंत किंवा शेवटही जन्मला आहे. मृत्यू हा अटळच आहे. असे असताना माणसा पाठोपाठ पाठ शिवणीचा खेळ खेळणाऱ्या काळापासून कुणाची सुटका होणे केवळ अशक्यच आहे. मग त्याला आपण चुकू अशी वेडी आशा बाळगण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा या उण्यापुऱ्या 10 दिवसांच्या म्हणजे अल्प आयुष्यात परमेश्वराचे नामस्मरण चिंतन कर
आणि जोपर्यंत कुडीत जीव आहे तोपर्यंत आपले हित साधून घे, असे कबीरजी सांगत आहेत. 118. मै अकेल वदो जना सेरी नाही कोय, जो जम आगे उभरो तो, जो जम आगे उभरो तो जरा बैरी होय. मी एकटा ते दोघे सुखविण्या नवरे वाट, अल्पकाळ टाळे यमतरी जरा अडवे वाट. माणूस म्हणजे येथे मी म्हणजे कबीरजी, माणूस म्हणजे तेथे कबीरजी. माणूस येथे मी म्हणजे कबीरजी स्वतः म्हणतात की मी एकटा असतो आणि त्याचे पाठी मरण आणि वृद्धत्व या दोन रूपाने त्यांचा शत्रू किंवा यम लागलेला असतो. काही काळ यमाला हुलकावणी दिली तरी, यमाची गल्ली चुकवली तरी दुसरी गल्ली ही तितकीच धोकादायक असते. ती चुकवता येणे अशक्यच. त्या गल्लीत किंवा वाटेत म्हातारपण वाट बघत असते. जरा म्हणजे म्हातारपण. सारांश, अल्पकाळात यमधाडेत सापडणे काय किंवा काही काळ जाऊ दिल्यानंतर जरेच्या म्हणजे वृद्धत्वाच्या तोंडी पडणे काय एकच. शेवटी मृत्यू किंवा काळ अटळच. शेवटी मृत्यू किंवा काळ अटळच असतो. सेरी म्हणजे गल्ली आणि जरी म्हणजे म्हातारपण. 119. बिर्या बीती बलघटा केस पलटी भये और, बिगरा काज संभारिले करी छूटन की ठौर. काळ सरे बळघटे केस पांढरे होती, संधी साधे कार्य सुधारे साधुनी हेतू मुक्ती. दिवसेदिवस काळ पुढे सरकतो आणि मानव देखील अवस्थांतरण करतो. वाढत्या काळावर शरीर म्हातारे होते, थकते, बळ कमी होते आणि केसही आपला मूळ रंग पालटून पांढरे होतात किंवा गळून जातात. जोपर्यंत काही अवधीत देहाती शिल्लक आहे तोपर्यंत हे माणसा संधी साध आणि तुझी बिघडलेली कार्ये नीट करायचा प्रयत्न कर. भगवत भक्ती गुरुभक्ती कर. काय सांगावे तुला, या योगे मुक्ती मिळून जाईल. 120. काल जीव को ग्रासई बहुत कहो समुझाय, कहे कबीर मैं क्या करू कोई नहीं पति आय. काल जीवासी खाऊ पाहे जीवा अंत आहे, शाश्वत सत्य समजावे तरी जीवना समजू पाहे. संत कबीर म्हणतात, माणसाला कितीही व कसंही समजावून पटवून सांगितले की आज ना उद्या तू काय मुखी पडणार आहे निश्चित, जन्मलेल्याला अंत हा आहेच आहे, तरीही हे शाश्वत सत्य स्वीकारायला जीव तयार होत नाही. हे विशेष. प्रत्येकाला वाटते की मी जणू काही अमरच आहे. त्यामुळेच सर्व माणसे या मीच्या अहंकारात आणि अहंकारात फसतात आणि आयुष्याचा उपयोग सदाचाराकडे, धर्मनीती यांच्याकडे किंवा यांचे साठी करण्याऐवजी पापचरणाकडे, दुष्प्रवृत्तीकडेच करतात. इथे कबीराची कशी हतबलता दिसते. जसं व्यास मुनी म्हणतात, व्यास महर्षी म्हणतात, ऊर्ध्व वाहू विरोमेश्च न कश्चित शृणोति मे. हात उंचावून मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, तत्वाचा उपदेश देत आहे, सत्य सांगत आहे, पण तू या सत्याकडे कोणीच लक्ष देत नाही. अशी काहीशी शोकाकुल अवस्था जी व्यासमुनींची झाली आहे तशीच अवस्था येते संत कबीरांची दिसून येत आहे. 121. झूठा सुख को सुख कहे मानत है मन मोद, जगत चले ना काल का कछु मुठी कछु गोद. क्षणिक खोट्या सुख मोही पसे मन मारी त्यासी मिठी, जग काळाचे खाद्य राही कोणी झोळी कोणी मुठी. संपूर्ण जग हे काळाचे खाद्य किंवा भक्षक आहे. असे असताना एक क्षणिक मोहाला बळी पडून किंवा विकारग्रस्त होऊन माणसे भ्रामक मोहाला सुख सुख समजून मिठी मारतात. त्यांच्या हे लक्षातच येत नाही की काही काळाच्या झोळीत आहेत तर काही काळाच्या मुठीत आहेत. सरते शेवटी सारेच मृत्युमुखी कालग्रास म्हणजे काळाच्या तोंडी घास होऊन पडणार आहेत. कोणी सुपात तर कोणी जात्यात आहेत, कोणी झोळीत तर कोणी मुठीत. इतकेच अंतर आहे. जसे चणे खाताना काही तोंडात टाकले जातात आणि काही मुठीत असतात, पण मुठीत असलेले पुढच्या वेळेला तोंडात जाणार असतात. असा संपूर्ण प्रकार आहे. कोणी काळाच्या तोंडात आहे तर कोणी काळाच्या मुखात आहे. म्हणजे आपण कालग्रास म्हणजे काळाच्या तोंडी घास होणारे निश्चित असताना सुद्धा जोपर्यंत काळाच्या मुठीत आहोत तोपर्यंत तरी हरिभक्ती करावी.
गुरुपदेश ऐकावा, सत्य मार्गे जावे, असं कबीरांचं म्हणणं आहे. 122. जरा आया जोरा या नैनन दोन्ही पीठ, आंखों ऊपर अंगुली विष भरे पच नीट, जरा येई जोर करी नेत्र फिरविती मान, बोटांचा जरी करी हा डोसा नजर होई क्षीण. 122. जीव जसा वाढतो तसा तो वृद्ध होतो. जरा किंवा म्हातारपण बळावू लागते. डोळे रुजतात व मान किंवा पाठ वळवतात, अर्थात कमकुवत होतात. डोळ्यांवर बोटांचा आडोसा धरून किलकिल्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तरी दृष्टी क्षीण झाल्याचे वास्तव किंवा विष पचवावेच लागते, मान्य करावे लागते. हा सारा काळाचा महिमा आहे. 123. जरा कुत्ता जोबन ससा काल अहेरी नित्य, तो बैरी बिच झोपडा कुशल कहा सो नित्य, यौवन ससा पुढे धावे त्या पाठी जरा श्वान, मध्ये अडकता जीव बिचारा वाचेन दोघा पासून. 123. काळाने जीव किंवा माणूस निर्माण करताना त्याला यौवन रूपी ससा आणि त्या पाठी काळ किंवा मृत्यू बनून पाठलाग करणाऱ्या वार्धक्य रूपी कुत्र्याच्या मध्ये राहण्यासाठी झोपडी बांधून दिली आहे. मोहमयी यौवन आणि भीषण वार्धक्य यामध्ये काळ किंवा वैरी असलेला यम आपला खेळ खेळत असतो. अशा वेळी बिचाऱ्या जीवाचा निभाव कसा लागणार, त्याची झोपडी किंवा वास्तव्य कसे सुरक्षित राहणार. सारांश कालाय तस्मै नमः. 124. कबीर टुक टुक चोंगता पल पल गई विहाय, जीव जंजाले पडी रहा दिया दमा आय, भ्रममाया जाळी फसे क्षण क्षण पुढे जाई, पाहता पाहता न कळे कधी मृत्यू उंबरठ्याशी येई. मानव भ्रममायेत फसून विकारवश होतो आणि कामासक्त होऊन या जीवनरूपी जाळ्यात असा अडकतो की त्याचे त्यालाच समजत नाही. पळ पळ सरता सरता कधी मृत्यू त्याच्या उंबरठ्याशी आला ते त्याला समजत नाही. काही सत्कार्य करावे तर आज नको उद्या बघू असे म्हणत म्हणत आळसाने लोभी मानव त्याची टाळाटाळ करतो. एक दिवस अचानक त्याची मृत्यूघंटा वाजू लागते. मात्र आता सारे व्यर्थ निष्फळ ठरलेले असते. 125. जो बनसे कदारी तजी चला निशान बजाय, सिर परसेत सिरायचा या बुढापाय, यौवनाचा जोश खाई पाठी उरेन काही, डोक्यावरती पांढरी टोपी सांगे जरा येई. पुढे पुढे सरकणाऱ्या काळाबरोबर यवनाचा दिमाग रुबाब त्याचे साम्राज्य असताच जाते. पाठी एकही वैभवाची खूण, यवनातील सळसळत्या उत्साहाची निशाणी शिल्लक राहत नाही. डोक्यावर पांढऱ्या केसांची टोपी येते. हे पांढरे केस म्हणजे वृद्धत्वाचे दूत निरोपी असतात आणि तेच आपल्या बरोबर यमाचा संदेशी घेऊन आलेले असतात की बाबा आता उठ, फारच कमी दिवस तुझे राहिले आहेत. 126. ताले तुले दीन गयो ब्याड बडंता जाय, ना हरी भजाना खत काटा काल पहुंचा आय, टाळाटाळी व्यर्थ दिन गेले व्याज वाढत जाई, न साधना करी हरी गुण गाई काळ समोरची येई. 126. जन्माला आल्यानंतर या जगाचे आपल्यावर असलेले ऋण फेडायचे सोडून माता पिता बंधू गुरु सखा समाज यांचे देणे परत करायचे सोडून केवळ टाळाटाळ चुकवेगिरी करीत आणि भोगलंपटपणे वागत माणूस जगतो. त्याने ऋण तर फिटत नाहीच, मात्र दिवसेदिवस व्याज अधिकाधिक वाढत जाते. कोणतीही उत्तम साधना किंवा भगवत भक्ती न करता, मोक्ष साधना न करताच माणूस काळमुखी पडतो. पाहता पाहता त्याचा काळ म्हणजे मृत्यू त्याचे समोर उभा राहतो. 127. कुशल कुशल जो पूछता जगमे रहान कोय, जरा मुई ना भय मुआ कुशल कहाते होय, क्षेम कुशल विचारती सारे परी जगी न कुशल काही, जरा तैसे मरण न टळे तर कुशल काय ते राही. या दोघांचे कबीरजी वृद्धत्व आणि मृत्यू या शाश्वत परंतु विदारक सत्यावर अचूक बोट ठेवतात.
त्यांचे सामाजिक व आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण इतके काही अचूक आहे की एकही तपशील अगदी बारीकशी हालचाल त्यांचे साक्षेपी म्हणजे अभ्यासी निरीक्षणातून सुटू शकत नाही. ते म्हणतात, काय कसे काय बरे आहे ना, अशी क्षेमकुशल चौकशी माणसे एकमेकांना भेटल्यावर नेहमीच करतात. पण वास्तव असे आहे की जन्माला आलेल्या प्रत्येकाला वृद्धत्व आणि मरण अट असताना या जगात काहीच व कधीही कुशल किंवा खुशाल असू शकत नाही. जरा व मृत्यू पाठी लागलेला कोण व कसा क्षेमकुशल असू शकेल. 128 पात झरंता योग है सुन तरुवर बनराय अब के बिछुड़े ना मिले दूर पडेंगे जाय पिकले पान झडताना सांगे वृक्षवल्ली वनराई दूर प्रवासा निघे आपुली पुन्हा न भेटी होई. अत्यंत स्वयंस्पष्ट सारे आहे. पर्णगळीमध्ये पिकून पडणाऱ्या पानाची पुन्हा कधीही वृक्षाशी पेलीशी वनाशी गाठ पडत नाही. ते दूरवर जाऊन कुठेतरी अंतिम विश्रांती घेते. तसे वृद्ध व मरणोन्मुख माणसाचे असते. तो अद्भुत अज्ञाताच्या प्रवासात अगदी एकटाच असतो. तो पाठी वळून त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना मित्र माणसांना परत येऊन भेटू शकत नाही. मृत्यू हा सर्वार्थाने पूर्णविराम आहे. 129 निश्चय काल करास हो बहुत कहा समुझाय कहे कबीर मैं का कहूँ देखत ना पति आय काल उदरी गडप एक दिन विश्व सारे होई पुन्हा पुन्हा जरी कबीर सांगे तरी कुणी लक्ष ना देई. जे जे जन्मते ते एक ना एक दिवस काळमुखी निमते किंवा काळाचा घास बनून शांत होते. कबीरजी शाश्वत अटल मृत्यूबाबत पुन्हा पुन्हा सांगत असूनही सत्याचा अभेर करणाऱ्या जगाबाबत ते हतबल झाले आहेत. शाश्वत सत्याकडे पाठ फिरून अशाश्वत क्षणभंगूर सुखाच्या नादी लागणाऱ्या वेड्या जगाबाबत व त्यातील वेड्या लोकांबाबत संत कबीर एकाच वेळी आश्चर्य व करुणाही व्यक्त करीत आहेत या दोह्यामध्ये. 130 तरुवर पात सोयं कहे सुनो पात इक बात या घर याही रीती है इक आवत इक जात एक येई एक जाई या घरची ही रीत ऐक बाळा वृक्ष सांगे गळणाऱ्या पानास. कायमच्या वास्तव्यासाठी या पृथ्वीवर कोणी येत नाही. एक येतो तर दुसरा माघारी जातो. 2 दिवसांच्या या आयुष्याची रीत गळून जाणाऱ्या पानाला वृक्ष समजावून देत आहे. एक तऱ्हेचे मृत्यूचे शाश्वत सत्य आपल्या बाळाला किंवा अपत्याला जे मृत्युमुखी माघारी परतत आहे अतीव वेदनेने व करुणेने त्याचा बाप सांगत आहे. वृक्ष व त्याच्या पानाचे रूप घेऊन कबीरजी तुम्हा आम्हा साऱ्यांना अटल मृत्यूचे मृत्यूपूर्व दर्शन घडवीत आहे. एक येई एक जाई या घरची ही रीत ऐक बाळा वृक्ष सांगे गळणाऱ्या पानास. 131 कबीर मंदिर आपले तिथ उठी करता आल मरघट देखी डरपता चौडे दिया डाल. रोज सकाळी मंदिरी जाऊनी पूजा पाठ जो करी स्मशान दिसता तोही घाबरे मृत्यू सर्वा स्वाहा करी. 131 नित्यनियमित पूजन करणारा आस्तिक असो वा नास्तिक कोणीही मृत्यूच्या मगरमिठीतून सुटू शकला नाही. असा देवधर्मी सुद्धा स्मशानाला पाहताच घाबरतो. मृत्यू सर्वांशी सारखाच समत्वाने वागतो. जे जे उपजे ते नासे हे शाश्वत सत्य आहे. या सत्याचा अंमल मृत्यू बजावित असतो. 132 माली आवत देखी के कनिया करे पुकार फूली फूली चुनी लई काल हमारी बार. 132 माळी बगीचा येई पाहुनी कळ्या आक्रोशती फुललेली फुले आज तोडी उद्या आम्ही त्या सांगाती. उद्यानात येणारा माळी हा कळ्यांसाठी खरे तर काळच असतो. त्याला पाहून कळ्या आक्रोश करतात आणि एकमेकांना व स्वतःलाही समजवतात की आज जरी फुललेली फुले माळ्याने तोडली असली तरी उद्या त्याच्या मुठीत आम्ही असणार आहोत. आज फुलांचा मृत्यू बनून आलेला माळी उद्या आमचा म्हणजे
आज ज्या कया आहेत त्यांचा उद्या फुलं झाल्यावर मृत्यू बनून येणार आहे. माळी रूपी मृत्यू समेत माळी रूपी मृत्यू समवेत आज फुललेली फुले आहेत. मात्र उद्या आम्ही त्याचे सोबत म्हणजे कयांची फुले झाल्यानंतर त्याच्या सांगाती असणार आहोत. 133 जो उगये सो आठवे फुले सो कुमिलाय जो चुने सो ढई पडे जामय सो मरी जाय उपजे जे जे ते ते नासे फुले ते कोमे जे उभारलेले सारे कोसळे इथे होई भरलेले. जन्मणारे मरणे, फुलणारे कोमेजणे, वारलेले किंवा निर्माण केलेले कोसळणे आणि भरलेले रिकामे होणे हा सृष्टीचा नियम आहे. हा आहे यमाचा दंड किंवा कायदा. त्याचे तडाख्यातून कोणाचीच सुटका नाही. 134 कबीर पगरा दूर है बीच पडी है रात ना जाने क्या होएगा उगंता परभात बहु दूर ते लक्ष राही अजूनही सरायची रात्र काय होई न कळे जोवरी झाली ना प्रभात. अजून लक्ष ध्येय म्हणजे परमेश्वर प्राप्ती वा मोक्ष तर फार दूरवर आहे. अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. मध्ये भली मोठी काळ रात्र किंवा मध्ये भली मोठी रात्र काळ बनून देवळीत आहे. काय होईल याचा नेम नाही, कोणास काही सांगता येत नाही. मोक्षाची प्रभात उजाडेपर्यंत हे साधका तुला फार सावध राहिले पाहिजे. ध्येयाप्रत तू मोठ्या चिकाटीने व संयमाने मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. 135 बढई आवत देखी के तरुवर रुदन कराय मैं अपंग संशय नहीं अच्छी बसते आय लाकुड तोड्या येई समीप तव वृक्षाक्रोश करी पक्षी कोठे जाती आता मी हतबल जाई यमदरबारी. बढई म्हणजे सुतार जंगलात झाडे तोडण्यासाठी प्रवेश करताच त्यातील एक भला मोठा वृक्ष आक्रोश करू लागला. तो भीतीने थरकापू लागला. तो स्वतःशीच मान्य करतो की तो हतबल असहाय्य पंगू आहे. सुतार रूपी काळाच्या तावडीतून त्याची सुटका केवळ अशक्य आहे. मात्र त्याच वेळी त्याच्या फांद्या पानात आश्रय घेणाऱ्या विश्रांती घेणाऱ्या पक्ष्यांच्या काळजीने तो व्याकुळ होऊन जातो. आता पक्ष्यांचा आसरा नष्ट होईल याची काळजी त्या वृक्षाला वाटू लागते. सारांश सर्व संसारी जीव या संसार रूपी क्षणिक मोहजाळ्यात असे काही गुरफटले जातात की शाश्वत मृत्यूचे सत्य ते नाकारू पाहतात. ते मृत्यूचे स्वागत करीत नाहीत. ताटातुडीचे दुःख जीवाला कायमच खात राहते. 136 धरती करते एक पग समुंदर करते फाल हा तो पर्वत तौलते ते भी खाये काल एक पाऊली जमीन व्यापी ओलांडी उड्डाणी सागर अंगुलीवरी तोली पर्वत परी काळा पुढे सर्व जर्जर. 136 कोणीही कितीही महापराक्रमी असला तरी सरते शेवटी असहाय्य होऊन त्याला काळाच्या मुखात प्रवेश करावाच लागतो. मृत्यूपासून कोणाची सुटका नाही. सारे काळ शरण असून यमाशी नम्रत असतात. मग एका पावलात पृथ्वी वापणारा वामन असो वा एकाच भीम पराक्रमी उडीने सागर ओलांडणारा महाबली हनुमंत असो किंवा अंगुलीवर दोन पर्वत तोलणारा श्रीकृष्ण असो, सारे बहु थोरते मृत्यू पंथेची गेले किती एकते जन्मले आणि मेले. त्या समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मृत्यू पठडीचे सर्व प्रवासी असतात. तर आज आपण 136 दोह्यापर्यंत पान नंबर 72च्या मध्यावर आलो आहोत. पुढील निरूपण उद्याच्या भागात असतो. धन्यवाद.